मंडळी, राज्यात गेल्या 2-3 वर्षापासून एक मोठा प्रश्न सतत चर्चेत होता. तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका याची मुदत संपून अनेक ठिकाणी प्रशासकीय नेमले गेलेत. या निवडणुका नेमकं कधी होणार हा प्रश्न कायम होता. आज सर्वोच्च न्यायालयाने याचिकावर सुनावणी करत राज्य निवडणूक आयोगाला अंतिम आदेश दिला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेणं बंधनकारक असेल, असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. 2022 पासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित होता. आरक्षणाविना निवडणुका घेता येणार नाही या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली आणि ठिकठिकाणी प्रशासकीय नेमले गेले. मे 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिला. पण पावसाचं कारण, ईव्हीएम यंत्राची कमतरता, शैक्षणिक परीक्षा, कर्मचारीविषयी अडचणी याचा अहवाल देत आयोगाने वेळ मागितला. त्यामुळे आता कोर्टाने अंतिम मुदत दिली आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदत दिली आहे कोर्टाने. कोर्टाने निवडणुकीसाठी स्पष्ट वेळापत्रक सांगितलं. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रभाग रचना पूर्ण व्हायला हवी. नोव्हेंबर 2025 मध्ये ईव्हीएमची पूर्तता झाली पाहिजे. बोर्ड परीक्षा हे कारण ग्राह्य धरता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने पुढील काळात कुठलाही बहाणा चालणार नाही, असं न्यायालयीन सूचनेमधून स्पष्ट केलं आहे. काही दिवसापूर्वी 34 जिल्हे परिषदाच्या अध्यक्षपदाचा आरक्षण जाहीर झालं. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ सर्वसाधारण गटासाठी, ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी, सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा पुरुष मागास प्रवर्गासाठी, रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड महिला मागास प्रवर्गासाठी. म्हणजेच निवडणुका आता आरक्षणासह पार पडणार आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे राजकीय पातळीवर मोठं शून्य निर्माण झालं आहे. कार्यकर्त्यांचा जनतेशी संपर्क कमी झाला, तर काहींना प्रशासकीय कर्मचाऱ्यावर संपूर्ण सत्ता आली. आता जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका झाल्या तर सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा जनतेत जाण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठी ही कसोटी असेल, कारण पातळीवरच राजकारण हे पुढील विधानसभा, लोकसभा निवडणुकीचं बीज असतं. ओबीसी, मराठा, दलित आरक्षणाचा संदर्भ, स्थानिक नेत्यांचं जिल्हा परिषद व महानगरपालिकेवरील सत्ता यामुळे राज्याच्या भविष्यातील राजकीय समीकरण ठरणार आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.